श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वाचनामृतंच. अद्वैत भाव पटुता महित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण अहिंसा, शांती, आर्जव, अमानित्व आणि अदांभिकत्व या पंचमहागुणांचा संगम असणाऱ्या, क्षेत्रज्ञाला जाणून घेणाऱ्या महात्म्याचा परिचय करून घेतला. असा महात्मा हा कुठल्याही धर्मात, असा महात्मा हा कुठल्याही तत्वज्ञान विषयक ज्या गोष्टी असतील त्यांच्या जी अंतिम पातळी आहे या अंतिम पातळीवर आपल्याला भेटतो असं दिसून येईल. काल मी आपल्याला म्हणालो की तो मानसिक अहिंसा जी आहे हिच्यावर असतो. तो हिंसा मनाने सुद्धा करत नाही. आणि जेव्हा मनाने सुद्धा हिंसा होत नाही तेव्हा सांगे भूमीचे मार्दव. माऊली म्हणतात जमिनीची प्रत, जमिनीचं मार्दव हे कशावर करतं? लवलवणारे कोंब जे असतात ना, या लवलवणाऱ्या कोंबावर या भूमीचं जे मार्दव आहे हे मार्दव लक्षात येतं. महात्म्याच्या ठिकाणी असणारं जे आर्जव आहे हे आर्जव कधी लक्षात येतं? जसं भूमीच्या ठिकाणचं मार्दव हिरवेगार लवलवणारे, वाऱ्याच्या झुळकी बरोबर नृत्य करणारे आणि मानवाला नयन मनोहर आनंद देणारे जे कोंब असतात त्या कोंबाच्या आधारे हे मार्दव लक्षात येतं. तसंच मार्दव हे महात्म्याच्या अंतःकरणामध्ये त्याचे या लवलवत्या कोंबाप्रमाणे दुसऱ्या बरोबर चालणारे जे व्यवहार आहेत या व्यवहारामुळं हे जे मार्दव आहे हे मार्दव लक्षात येतं. हे मार्दव ज्या गुणानं त्याला प्राप्त होतं, हे मार्दव ज्या गुणानं माणसाला मनुष्यत्वाचा आणि मनुष्यत्वापासून पुढे ब्रह्म साम्राज्याचा अधिकार प्राप्त करून देतं, त्या गुणांचा आज आपण गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशो अध्याय या चतुर्दशो म्हणजे 14व्या अध्यायाच्या निमित्तानं हे जे गुणत्रय विभाग आहे या गुणत्रय विभागाचा आपण विचार करणार आहोत. हे गुणत्रय ज्या महात्म्याच्या ठिकाणी केवळ सत्वगुणाच्या पलीकडची ही जी अदांभिकत्वाची निरामय अवस्था असते त्या निरामय अवस्थेच्या अगोदर या गुणत्रयामध्ये ज्याचा माऊलीनं पाठीमागे 7व्या अध्यायामध्ये त्याच्याही अगोदर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये तमरूपानं जो तमोगुण निर्माण झाला त्याचं
रजाचं आणि सत्वगुणाचं आज आपण या गुणत्रय विभाग योगो नाम अध्यायाच्या निमित्तानं विश्लेषण करणार आहोत. मी आपल्याला म्हणालो होतो, तम हा अज्ञानाचा वाचक आहे आणि जो तम अज्ञानाचा वाचक आहे तो माणसामध्ये अज्ञानाला घनीभूत करण्याचं काम करतो. मनातला तम जर घालवायचा झाला तरच ज्ञानाची, ईश्वर कृपेची गरज असते. साधक काय करतो? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार केव्हा होईल याच्यासाठी साधकाला रात्रंदिवस तळमळ लागलेली असते. हा जो तम आहे ना, हा जसा अंधाराचा वाचक आहे तसा तो पापाचा वाचक आहे. आणि श्रोत्यांनो, पापाला मोजण्याचा तराजू ज्याचा त्याचा वेगळा आहे. ज्याच्या त्याच्या डोक्याप्रमाणे हा जो तम आहे ना, हा तम मोजला जातो. म्हणजे मला जे पुण्य वाटतं ते कदाचित आपल्याला पाप वाटेल, मला जे पाप वाटतं ते कदाचित आपल्याला पुण्य वाटेल. कारण याला मोजण्यासाठी एक विशिष्ट तराजू नाही. आणि हा तराजू नसल्यामुळं जो तो आपापल्या अँगलनं, जो तो आपापल्या दृष्टीनं या पाप नावाच्या गुणाकडं, या पाप नावाच्या विकाराकडं बघण्याचं काम करतो. आणि माऊलीनं एका ठिकाणी सुंदर पद्धतीनं वर्णन करण्याचं काम केलेलं आहे की पापात्मके पुण्य स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य गा. पापात्मक पुण्य जे असतं ते काय करतं? ते ज्या कर्माचं वर्णन मी केलं होतं ना, ते सांसारिक जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे आणि स्वर्ग सुख भोगीजे मनोहर, ते माणसाला स्वर्गीय सुखाची कामना मनामध्ये निर्माण करतं. आणि स्वर्गीय सुखाच्या कामनेपोटी ही सगळी कर्म केली जातात आणि स्वर्गवासाचं सुख चाखल्या जातं. ज्याचं अस्तित्व संत साहित्यानं नाकारण्याचं काम केलं, त्या स्वर्गीय सुखाचा अनुभव अनेक वेळा व्यवहारामध्ये आपण हे स्वर्गवासी, स्वर्गीय वगैरे शब्दाचा प्रयोग करतो. परंतु श्रोत्यांनो लक्षात घ्या, ज्या स्वर्गाचं अस्तित्वच नाही, माऊली म्हणतात जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेई जे गंधर्वी, गेली याची कवने गावी शुद्धी न लगे. जे आपल्या चित्तात नाही, जे आपण ज्याचा विचार करू शकत नाही, ज्याच्याविषयी आपण कधी यज्ञकर्म नाही केले, कधी ब्राह्मण कर्म किंवा ब्रह्मकर्म नाही केले, तेच नाही जे गंधर्वी, गंधर्व लोक किंवा स्वर्ग लोक जो आहे तो. पण माऊलीनं पुढं एक आश्चर्य व्यक्त केले, गेली याची कवने गावी शुद्धी न लगे. अरे ते गेले कुठं याचा पत्ताच लागलेला नाही ना. आजपर्यंत जे गेले त्यांचं कधी पाठीमागे रिटर्न आलंय का आपल्याला, की स्वर्गामध्ये नेमकं त्यांचं काय चाललंय? स्वर्गामध्ये कल्पतरूच्या बागा कशा आहेत, स्वर्गामध्ये अमृताचे झरे कसे आहेत, त्या स्वर्गामधला जो दरबार आहे तो कसा आहे? आजपर्यंत जे गेले ते गेलेच. त्यांनी पाठीमागं काही कळवलेलं नाही की तो स्वर्ग नेमका कसा आहे. म्हणून संतांनी स्वर्गाचं अस्तित्व नाकारले. राहिला प्रश्न नरकाचा. जसं स्वर्गाचा आहे तसंच नरकाचा आहे. पापात्मके पापे नरका जाईजे. कधीतरी तुमच्या घरादारामध्ये किंवा वाडवडिलांनी ते फोटो लावले असतील, एखाद्याने खूप मोठं पाप केलं म्हणून त्याला यमदूताने उखळामध्ये टाकण्याचं काम केलं, नंतर त्याला, हे काल्पनिक चित्र आहेत बरं का श्रोत्यांनी. जसा स्वर्ग नाही तसा नरक नाही. मग नरक आहे कुठं? आपल्या कर्मानं आपल्याला आयुष्याच्या सायंकाळी जिवंतपणी नरक भोगावा लागतो. गेल्यानंतर नरकही नाही आणि गेल्यानंतर स्वर्गही नाही. कबीर महाराजांनी एका दोह्यात म्हटलंय
जल में कुंभ है, कुंभ में जल है, बाहर भीतर पानी, फूटा कुंभ जल जल ही समाया, ये तत् कहे ज्ञानी. डोळ्याचा अर्थ कसा आहे? गाडग्यात पाणी आहे, गाडग्याच्या बाहेर पाणी आहे, कारण जल तत्व आहे. गाडगं पृथ्वी तत्व आहे, गाडग्यात पाणी आहे, गाडग्याच्या बाहेर पाणी आहे. गाडगं फुटल्यानंतर पाणी पाण्याला मिसळतं, माती मातीला मिसळते, हवा हवेला मिसळते. गाडग्यात जे अवकाश किंवा हवा असेल ती हवेला जाऊन मिसळते. जल में कुंभ है, कुंभ में जल है. बाहेर भीतर जरी पाणी असलं तरी तो फुटल्यानंतर ज्या तत्वातून हा देह येतो त्या तत्वामध्ये विलीन होतो. फुटा कुंभ जल जल ही समाया, यह तत् कहे ज्ञानी. ज्ञानी मंडळी एक तथ्य सांगतात. शरीर नावाचं मडकं ज्या पंचमहाभूतातून निर्माण होतं त्या पंचमहाभूतामध्ये ते विलीन होतं. त्या पंचमहाभूतामध्ये, म्हणून आपल्याकडं एक सुंदर सांस्कृतिक शब्द आहे श्रोत्यांनो, हे शरीर पंचतत्वात विलीन झालं. आणि तो शब्द खूप आवडतो मला, कारण तो खरा आहे. ज्या पंचतत्वातून हे शरीर येतं त्या पंचतत्वामध्ये हे शरीर विलीन होतं. ते स्वर्गाला जात नाही, ते नरकाला जात नाही, तर ते या पंचतत्वाची देणगी आहे. आणि ते पंचतत्व पुन्हा त्याला आपल्याकडे घेण्याचं काम करतात. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे की त्याचा आत्मा भटकायला लागला, तो स्वर्गवासी झाला, तो स्वर्गातून संदेश देऊ लागला, नरकामधून त्यानं अमुक गोष्टीचं जे काही त्रास देण्याचं म्हणजे भूतबाधेच्या रूपाने वगैरे प्रकरण आहे. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. कारण जे शरीर या पंचतत्वातून येतं त्या पंचतत्वात विलीन झाल्यानंतर त्यानं ते भूत जबर मोठं होण्याचा काही संबंधच नाही, त्यानं एखाद्या दैविकाच्या रूपानं आपल्याला काही त्रास देण्याचा संबंधच नाही. आणि म्हणून हा जो तम आहे, तम, या तमामुळं, या अज्ञानामुळं या सगळ्या गोष्टी होतात. जर ज्ञान स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर हा जो गुणानुवाद आहे, या गुणानुवादामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येईल की ज्याचं आता मी सांगितलं, कबीर महाराजांनी वर्णन करण्याचं काम केलं. तर हा जो अज्ञानवाचक तम आहे, या तमाला नाहीसं करण्यासाठी अनेक योगी, मुनी, संत, महंत, साधू आणि आजपर्यंत कमीत कमी भारतवर्षामध्ये जे धर्म संप्रदाय जन्माला आले, या सर्व धर्म संप्रदायांनी या तमावर, या अज्ञानावर विजय मिळवण्याचं काम केलेलं आहे. पहिलं अज्ञान जे आहे ना ते सर्वसामान्य आहे, म्हणजे स्थूल, जसा स्थूल देह तसं एखाद्या गोष्टीचं स्थूल अज्ञान म्हणजे भौतिक अज्ञान. मला तुमच्या क्षेत्रातलं माहीत नसणं, तुम्हाला माझ्या क्षेत्रातलं माहीत नसणं, आम्हाला दोघाला तिसऱ्याच्या क्षेत्रातलं माहीत नसणं, आणि हे अज्ञान जातं कसं? आपण प्रयत्न केले की तुम्ही नेमकं काय करत आहात आणि त्यासाठी मी काय अभ्यास करायला हवा, हा अभ्यास मी करत राहिलो की हे अज्ञान जे आहे ना, हे अज्ञान हळूहळू नष्ट होतं. म्हणजे जे अज्ञान नष्ट होतं ते अज्ञान स्थूल अज्ञान असतं. जे अज्ञान नष्ट होतं ते अज्ञान या स्थूलाच्या रूपानं आपल्याला एका नव्या प्रक्रियेची जाणीव करून देण्याचं काम करतं. दुसरं नष्ट होतं परंतु त्याला कालावधी लागतो, ते घनीभूत असतं. ज्याला मी घनीभूत म्हणतो ना, ते घनीभूत म्हणजे कधी एक जन्म, कधी 5-50 वर्ष, अशा पद्धतीनं ही जी घनीभूतता आहे, ही घनीभूतता या अज्ञानामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान संभ्रम किंवा तम निर्माण करतो. महाराजांचा एक अभंग आहे की तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरोनी राहो. ज्या वेळा डोळ्यामध्ये धूर भरला जातो त्यावेळा या धुमरामुळं समोरचं जे काही आहे ते दिसेनासं होतं.
आणि ज्या वेळा संधी प्रकाश येतो त्यावेळा आपल्याला अनेक भ्रम होतात. संधी प्रकाश म्हणजे धड दिवसही नाही आणि धड रात्रही नाही. दिवस मावळण्याची आणि रात्र होण्याची जी मधली अवस्था आहे ना, त्या मधल्या अवस्थेला संधी प्रकाश असं म्हणतात. तर मग संधी युग निर्माण करतो आणि मग काय होतं, झाडाच्या बुंद्याला भूत समजण्याचं किंवा शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प, एखाद्या दोरीला सर्प समजण्याचं, एखादा शिंपला पडलेला असला तर त्याला चांदीचं नाणं समजण्याचं, म्हणजे काही अनुकूल भ्रम आणि काही प्रतिकूल भ्रम. असे अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही प्रकारचे भ्रम हे या तमामुळं होतात, या संभ्रमामुळं होतात. हे जे एक वेळा कसं आहे की गडद अंधार चांगला, गडद अंधारात म्हणजे डोळ्यात बोट घातलं तरी ते दिसणार नाही असा गडद अंधार चांगला, नाहीतर पूर्ण प्रकाश चांगला. पूर्ण प्रकाशामध्ये रस्त्यावर चालणारा पथिक आपली मार्गक्रमणा ही यथायोग्य पद्धतीनं करू शकतो. परंतु संधी प्रकाश हा अतिशय वाईट. ज्ञानाच्या बाबतीत असंच आहे. जेव्हा ज्ञान हे तमावर आधारित राहतं तेव्हा ते संधी प्रकाशात सापडतं आणि ते अर्धवट राहतं. एकदा ते अर्धवट राहिलं की मग ते जीवनामध्ये संभ्रम, संशय या सगळ्या ज्या अवस्था आहेत ना, या अवस्थेला निर्माण करतं. श्रोत्यांनो, ज्ञानोबांचा अवतार, तुकोबांचा अवतार आणि सकल संतांचा अवतार या संभ्रमाला नाहीसा करण्यासाठी झाला. हा जो संभ्रम आहे, हा संभ्रम जीवाला जीवत्वाच्या पदवीपासून वंचित करण्याचं काम करतो नव्हे, मनुष्यत्वामध्ये आसुरीपणाच्या भावना त्याच्यामुळं निर्माण होतात. म्हणून संतांनी या संभ्रमाला दूर करण्यासाठी अनेक साधनांच्या खटपटा केल्या. ही जी सगळी साधनं आपल्याला सांगितली ना, ही सगळी साधनं फक्त एवढ्यासाठी आहेत की हा संभ्रम दूर व्हावा. हा संभ्रम, ही भ्रांती, हा संधी प्रकाश जर एकदा दूर झाला तर एक प्रकाशाचं साम्राज्य येईल आणि या प्रकाशाच्या साम्राज्यामध्ये जे आत्मचैतन्य आहे, हे आत्मचैतन्य स्वस्वरूपाच्या प्रकाशानं उजळून निघेल. म्हणून ज्ञानेश्वरी का वाचावी? ज्ञानेश्वरी वाचण्याचं नेमकं फल काय? तर मी वारंवार आपल्याला सांगितलं, ती धनासाठी, ती मानासाठी, ती नवसासाठी, ती पूजनासाठी, ती हे जे भौतिक मागणे आहेत ना याच्यासाठी नाही, तर ती आपलं जे अज्ञान आहे हे अज्ञान नष्ट होण्यासाठी. एक गोष्ट खरी आहे श्रोत्यांनो, ज्याला आपण प्रचंड ज्ञानी आहोत असं वाटतं, त्याला आपण ज्ञानाच्या उंबरठ्यावर कसे उभे आहोत हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यानं ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला वाटतं मी खूप अज्ञानी आहे, मी तिथपर्यंत पोहोचणारच नाही, त्यानं ज्ञानेश्वरी वाचनाला प्रारंभ करावा. हा, काही प्रासादिक शब्द आहेत, काही संस्कृतनिष्ठ शब्द आहेत, काही मध्ये प्राकृताचे जे उच्च शब्द आहेत त्यांचा प्रयोग केलेला आहे. पण कसं आहे, बोबड्या बालकानं बोलण्यासाठी प्रयत्न करणं हे त्याचं प्रथम कर्तव्य आहे. माऊलीनं एका ठिकाणी म्हणले, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोच करुनी माऊली रिजे जेवी. म्हणजे बोबड्या बालकानं घरामध्ये बोलायला सुरुवात करताना शिवीपासून केली तरी आपल्याला आनंद होतो. का? बोलायला लागलं याचा. बालक बोबडा आहे परंतु बोलायला लागलेला आहे आणि मग ते प्रत्येक वस्तूला आपल्या वाचेच्या शक्तीप्रमाणे नाव देण्याचं काम करतं. हळूहळू हळूहळू हळू त्याच्यामध्ये सुधारणा होत जाते आणि हेच बोबडं बालक नंतर पंडितासारखं बोलायला लागतं. तसं आहे ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या बोबड्या बालकाच्या भावनेनं नकळत आपल्या ज्ञानाच्या स्तराच्या पलीकडच्या असतील असे नका.
त्या जर ज्ञानाच्या स्तराच्या पलीकडच्या असल्या तर एकदा दोनदा तीनदा असं आपण पुन्हा 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 याचं पारायण करत गेलो तर आपल्याला मनामध्ये असणारा जो संभ्रम आहे तो दूर होईल. आणि मी ज्याचं वर्णन करत होतो तो जो तम आहे, तम, या तमाला हा अज्ञानवाचक आहे आणि या अज्ञानाला नाहीसं करण्यासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती झालेली आहे. ज्ञानेश्वरीची निर्मिती केवळ महाभारताचं दिशा दिग्दर्शन करण्यासाठी झालेली नाही. ज्ञानेश्वरीची निर्मिती केवळ गीतेवर टीका किंवा भाष्य करण्यासाठी झालेली नाही, तर तुमच्या माझ्यातलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला नष्ट करण्यासाठी ही झालेली आहे. तेव्हा ह्या तमवाचक अज्ञानावर विजय जर मिळवायचा असेल तर मग गुरुकृपेचं तारू असावं लागेल, ईश्वराची प्रसन्न छाया असावी लागेल, संत सज्जनांचं सानिध्य असावं लागेल, आपलंच मन आपल्यावर प्रसन्न असावं लागेल. अंतःकरणामध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण आपल्यावर प्रसन्न होण्याची योग्य प्रक्रिया असावी लागेल. आपोआप पाप जाईल. हे जे पाप आहे, हे जे तम आहे, हे तम आपोआप जाईल. आणि मग हे एकदा मनुष्य ज्ञानी झाला ना की मग त्या ठिकाणी पापाच्या प्रक्रिया ह्या पोहोचतच नाही. दुसरा जो गुणत्रय विभागाच्या मध्ये प्रदर्शनीय भावनेचं वर्णन ज्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे तो म्हणजे रज. या 14व्या अध्यायाच्या निमित्तानं ज्या रजाचं वर्णन खरं तर रज हा शब्द मृत्तिकावाचक आहे, मातीवाचक आहे. आणि मातीवाचक हा जो शब्द आहे या मातीवाचक शब्दामध्ये रजाला माऊलीनं मातीपासून पुढे प्रदर्शनीय भावना जी आहे या प्रदर्शनीय भावनेपर्यंत नेण्याचं काम केलं. रज याचा अर्थ केलेल्या कृतीचं प्रदर्शन करणे. रज याचा अर्थ साठवून न ठेवता त्याला उघड करणे. तसा रज हा जीवनाच्या दृष्टीनं, महात्म्यांच्या दृष्टीनं किंवा संसाराच्या दृष्टीनं, आपल्याला प्रदर्शनीय भावनेच्या दृष्टीनं तो योग्य मानला जातो. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या रजाचा जर विचार केला तर तो केलेली कुठली गोष्ट इतरांच्या समोर व्यक्त करत नाही. कारण अध्यात्म याचा अर्थ मी आपल्याला वारंवार सांगितलाय की जे अंतिम ध्येयापर्यंत आतून पोहोचतं ते अध्यात्म आहे. आणि जे अंतिम ध्येयापर्यंत आतून पोहोचण्याचं काम करतं त्या अध्यात्माचा आपण जर विचार केला तर श्रोत्यांनो त्याच्यामध्ये रज म्हणजे प्रदर्शनीय भावना जी आहे ही असता कामा नये. कबीरांनीच म्हटलेलं आहे, सहजो सुमिरन कीजिए हृदय माही छिपाई, ओठ ओठ सून हिलई सके नाही पाई कोई. श्लोकाचा किंवा दोह्याचा अर्थ असा आहे की नामस्मरण, ज्ञान, भक्ती याच्यामध्ये सहजता असावी. सुमिरन जे आहे ना ते कसं करावं, एका ओठाने घेतलं की दुसऱ्या ओठाला त्याचा पत्ता लागता कामा नये. ते ओठाने घ्यावं आणि ते आत जावं. ते एकदा आत गेलं की मग या हृदयाच्या मंदिरामध्ये माऊलीची जी ओवी मी आपल्याला सांगितली की हृदयाच्या चोफाळ्यावर जेव्हा सद्गुरूची आणि भगवंताची पावलं विराजमान व्हायला लागतात तेव्हा मग हे सुमिरन जे आहे हे सुमिरन आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्तीची जी अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचविण्याचं काम जे आहे ते करतं. जसं कबीर म्हणतात त्याचं जगात प्रदर्शन करू नका, तसं ज्ञानदेव म्हणतात की हा जर परमयज्ञ आहे, हा जर जीवन यज्ञ आहे तर हा जीवन यज्ञ आत झाला पाहिजे. तो त्याने केली मात, त्यानं ते सांगू नये की मी हे केलेलं आहे. कारुण्या माझी पावले लपोनी चाली. आपल्या कारुण्यानं जो अत्यंत हळूवार पद्धतीनं या रजाला स्पर्श न करता आपली जी पारमार्थिक कर्तव्य आहे
या पारमार्थिक कर्तव्याला करत राहतो. श्रोत्यांनो, इथे धर्मकर्म असो, ग्रंथ वाचन असो, बाकीची पारायणं असोत, याच्यामध्ये एक गोष्ट माझी काय किंवा या जगाची काय जर कुठली चुकत असेल तर एकदा मी एखाद्या तीर्थाला गेलो की 10 वर्ष मी तिथं कसं गेलो याचं वर्णन करायचं काम करतो. एकदा मी एखादा ग्रंथ वाचला की पुढची 10 वर्ष मी तो ग्रंथ कसा वाचला याचं प्रदर्शन करण्याचं काम करतो. मला एखादा सत्पुरुष भेटला तर त्या सत्पुरुषाची जी प्रदर्शनीय भावना आहे त्या भावनेला मी वारंवार प्रकट करण्याचं काम करतो. याच्यामुळे होतं काय? याच्यामुळे होतं असं, जो आजपर्यंत आपण संचय केला त्या संचयाचा क्षय होतो. या संचयाचा जर क्षय व्हायचा नसेल तर ते प्रकट होता कामा नये, ते बाहेर येता कामा नये, ते रजाच्या रूपानं प्रदर्शनीय होता कामा नये. आणि या गुणत्रय विभाग योगामध्ये 14व्या अध्यायाच्या निमित्तानं तिसरा महत्वाचा गुण ज्याचं वर्णन करण्यात आलं तो म्हणजे सत्व. सत्व हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुकाराम महाराज म्हणतात की सत्वगुण हा विरळ्या भाग्यवंताला खूप प्रयत्नाच्या आधारे तो त्याला प्राप्त होतो. सत्वगुण मनातली सात्विकता आणि शरीर इंद्रियाची जी सात्विकता आहे या सात्विकतेला प्रकट करण्याचं काम करतो. सत्वगुण आपल्यातलं जे सत्यत्व आहे या सत्यत्वाला प्रकट करण्याचं काम करतो. सत्वगुण जो आहे हा सत्वगुण संस्काराची शिला आहे. संस्कार जे आहेत ना, हे आता मी आणि तुम्ही लहानपणापासून वर्गात वाक्य वाचत आलो, नेहमी खरं बोलायचं. अलीकडे ती वाक्य बंद करण्यात आली. याला सगळ्यात महत्वाचं कारण हे की बालकाच्या लक्षात येतं घरात खरं नाही, वर्गात खरं नाही, बाहेर खरं नाही, मीच खरं का बोलावं. संस्कारशिला समाजातली जेव्हा संपून जायला लागते तेव्हा समाज जो आहे तो एका भग्न अवस्थेकडे जाऊन पोहोचतो. संत साहित्य केवळ किंवा ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा हे केवळ आध्यात्मिक दृष्ट्या किंवा पारायणाच्या दृष्टीनं फक्त उपयुक्त आहेत अशातला भाग नाही. श्रोत्यांनो, संत साहित्य समाजाची संस्कारशिला जी आहे या संस्कारशिलेला सदृढ करण्यासाठी गरजेचे आहेत. समाजामधली जी सत्वशीलता आहे ही सत्वशीलता कशानं निर्माण होते? नाथांनी वर्णन केलं, सांडावरून जाऊ नये, लाच खाऊ नये कोणी एक, म्हणजे एक नीतिशास्त्र आहे. हे नीतिशास्त्र ही जी संस्काराची बेट आहेत ही संस्काराची बेट गावोगावी निर्माण करण्याचं काम करतं. आणि साध्या गोष्टी आहेत. तो सत्वगुणामध्ये काही साध्या गोष्टी, उदाहरणार्थ ज्याच्यासाठी मी कष्ट केले नाही त्याला स्पर्श करायचा नाही, ज्यासाठी मी श्रम केले नाहीत ती वस्तू मी कधी घेणार नाही, ज्याच्यासाठी मी राबलो तेवढं मला मिळावं. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यानं माझं कधी अहित केलं नाही, ज्यानं माझं कधी वाईट चिंतिलं नाही, त्याचं मी शरीरानं, वाचेनं किंवा मनानं कशा नाही त्याचं मी वाईट चिंतण्याचं काम करणार, हा सत्वगुण आहे. श्रोत्यांनो, सत्वगुण याचं पहिल्या दिवसापासून मी आपल्याला सांगत आलोय की सत्वगुण याचा अर्थ हा नाही की फक्त देवळाच्या देव्हाऱ्यात मूर्तीच्या भासासमोर उगतच डोळे झाकून देवाच्या नावानं उदो उदो करीत बसला म्हणजे सत्वगुणापर्यंत पोहोचला असं नाही होत. श्रोत्यांनो, सत्वगुणाची पायरी जर गाठायची असेल तर ती जी रुजुता आहे ना, ती रुजुता अंतःकरणामध्ये हळूहळू निर्माण व्हावी लागेल. दूध मुरल्यानंतर, त्यात विरजण पडल्यानंतर त्याचं स्वभावता दही होतं. त्याचं स्वभावता दही झालं की त्याचं घुसळण झालं की त्याच्यातून नवनीत किंवा लोणी तयार होतं आणि नवनीत किंवा लोण्यापासून घृत किंवा तुपापर्यंत आपण पोहोचतो. तसंच आहे अंतःकरणामध्ये
सदविचारांची घुसळण ज्या वेळा व्हायला लागेल त्यावेळा सत्वगुणाचं जे नवनीत आहे ते नवनीत बाहेर पडतं. हे सत्वगुणाचं नवनीत महाराजांनी जे म्हटलेलं आहे की कुळामध्ये जी सात्विकतेचे भाव आहेत या भावाला निर्माण करण्याचं काम करतं. तेव्हा श्रोत्यांनो, या नवनीतापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर या संसारात मी आलो का, या संसारात मी करतो काय आणि या संसारातून मी जाणार कसा, या 3 प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधण्याचं काम केलं तर मग आपल्याला आपल्या येण्याचा उद्देश काय येतो, आपण इथे येण्याचा आपला जो नेमका उद्देश आहे तो काय आहे. उद्देशहीन माणसं जेव्हा संसारात येतात तेव्हा कदाचित जनसंख्येमध्ये वाढ होते, परंतु उद्देशहीन माणसांना काही करता येत नाही. तेव्हा आपलं येणं, आपलं इथं राहणं आणि आपलं इथून जाणं याचा सत्वशील समाजाच्या निर्मितीसाठी विचार व्हावा. म्हणून ज्या संसाराचा विचार व्हावा त्याच संसार वृक्षाचा आपण उद्याच्या भागात परिचय घेण्याचं काम करू. तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.